काळभैरव पालखी सोहळ्यात आजी माजी सैनिकांचे सुरक्षा आणि सेवा कार्य। पालखी सोहळ्यात कोणतंही गालबोट लागू नये यासाठी आजी माजी सैनिकांचा पुढाकार। 65 ते 70 सैनिकांकडून सुरक्षा तर यात्रेनिमित्त भाविकांना पाणी वाटप। ग्रामदैवत श्री काळभैरव देवाच्या पालखी सोहळ्यास कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये, विशेषतः दागिने चोरीसारख्या घटना घडू नयेत यासाठी सामाजिक बांधिलकी जपत आजी माजी सैनिक तसंच भारतीय सैन्य दलातील सुट्टीवर आलेल्या कार्यरत जवानांनी प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत उल्लेखनीय सेवा कार्य केलं। सोमवारी सायंकाळी झालेल्या पालखी सोहळ्यात माजी सैनिकांनी तसंच सुट्टीवर असलेल्या जवानांनी स्वयंसेवक म्हणून जबाबदारी पार पाडली। पालखी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी हिटणी, मुतनाळ, निलजी, हेब्बाळ, दुंडगे, जरळी, भडगाव, चन्नेकुप्पी, वेळगुंदी, आत्याळ, बेकनाळ, कौलगे, बुगडीकट्टी, वडरगे, औरनाळ, नांगनूर, मुगळी, हसूर, चंपू या गावांसह गडिंग्लज शहरातील मिळून 65 ते 70 आजीमाजी सैनिकांनी सेवा कार्य केलं। लाखेनगर येथील पादुकांपासून पालखी डोंगराकडे मार्गस्थ झाल्यानंतर सर्व आजीमाजी सैनिकांनी काळभैरीच्या नावानं चांग भलं असं म्हणत आपलं सेवा कार्य पूर्ण केल्याबद्दल समाधान व्यक्त केलं। यावेळी पोलीस निरीक्षक अजय सिनकर यांनी आजीमाजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंग्लज यांच्या माध्यमातून मिळालेल्या सहकार्याबद्दल सर्व सैनिकांचे मनापासून आभार मानले। दरम्यान मंगळवारी श्री काळभैरव यात्रेचा मुख्य दिवस असून या निमित्त भाविकांच्या सोयीसाठी थंडगार मिनरल पाणी वाटपाचं सेवा कार्यही राबवण्यात आलं। हे पाणी वाटप सलग 4थ्या वर्षी आयोजित करण्यात आलं असून या उपक्रमासाठी संभाजी रामचंद्र डोंगरे, गीता संभाजी डोंगरे आणि अवधूत संभाजी डोंगरे यांचं सहकार्य लाभलं। एक वेगळं कार्य, एक वेगळी ओळख अशी ओळख निर्माण करणाऱ्या या उपक्रमात एकूण 20 लिटर क्षमतेचे 75 जार भाविकांना वितरित करण्यात आले। या सेवा कार्यासाठी शेतकरी धोंडीबा दळवी यांनी सलग 4थ्या वर्षी मोफत जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी सचिव रामकृष्ण शेंडे, सल्लागार सुभाष गावडे, जयवंत नगरे, शिवाजी भोसले, सदस्य शशिकांत चौगुले, उपसरपंच हरळी खुर्द, मारुती चोपडे, बाळू पोवार, धनाजी चव्हाण, बळवंत ढेकळे, सूरज मगदूम, गिजवणे आजीमाजी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोडजाळे, बेकनाळचे अध्यक्ष नामदेव जगताप यांच्यासह अध्यक्ष कुमार पाटील उपस्थित होते। भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं विशेष बस सेवेची व्यवस्था करण्यात आली असून या बसमधील कर्मचारी आणि प्रवाशांनाही पाणी देण्यात आलं। सामाजिक बांधिलकी, शिस्त आणि सेवाभाव यांचं दर्शन घडवणारे आजीमाजी सैनिकांचं हे कार्य यात्रेत विशेष कौतुकाचा विषय ठरलं आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।